आरोप सिद्ध करून दाखवल्यास राजकारणातून संन्यास घेईल. जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत. संजय राऊत यांच्याकडे काही महिला पदाधिकाऱ्यांनी निनावी पत्र लिहून बुधवतांची केली तक्रार. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात विविध पक्षांचे पक्षश्रेष्ठी येऊन चाचपणी करीत आहेत. त्यातच काल शिवसेना उभाठा पक्षाचे नेते संजय राऊत हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांच्याकडे महिला कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रमुख यांची तक्रार करून जालिंदर बुधवत यांचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याशी अर्थपूर्ण संबंध असल्याचे पत्रात म्हटले आहे. यावर बुलढाणा शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी अकोला येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये हे आरोप खोडून काढत माझा खासदार प्रतापराव जाधव यांच्याशी काडी मात्राचाही संबंध नाही. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर खऱ्या अर्थाने बुलढाणा जिल्ह्यातील तत्कालीन खासदार व आमदारांनी पक्ष सोडला, परंतु मी पडत्या काळातही पक्ष बांधणीसाठी पायाला भिंगरी लावून जिल्हा पिंजून काढला व जिल्ह्याभरात एक ताकद आम्ही उभी करून लोकसभेत अवघ्या काही मतांनी आमचा पराभव झाला. दुसऱ्या क्रमांकाची आम्ही मतं घेतली. असे असताना पुढे येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कुणीतरी निनावी पत्र देऊन पक्षाची बदनामी करण्याचा हा केविलवाना प्रयत्न केला आहे. सदर निनावी पत्रातील आरोप सिद्ध करून दाखवल्यास आपण राजकारणातून संन्यास घेऊ असे वक्तव्य जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी यावेळी केले असून निनावी पत्र लिहिणाऱ्यांना एक प्रकारे आरोप सिद्ध करण्याचे आव्हानच दिले आहे. आणि आता हे बिनबुडाचे आरोप करणारे जे लोक आहेत हे काहीतरी चुकीच्या बातम्या सोडतात. काही लोकांना आमच्या पक्षात येऊन उमेदवारी घ्यायची असे काही लोक लावून देतात. जे कोणी पदाधिकारी असेल त्यांनी समोर यावं, पक्षश्रेष्ठीकडे बसावं आणि सांगावं की आमची ही तक्रार संपूर्ण जिल्हा प्रमुखाबद्दल, संपर्क प्रमुखाबद्दल माघारी निनावी पत्र काहीतरी द्यायचं, खोटनाटं हे करायचं आणि तिची अफवा पसरून द्यायची. हिच्या मागे एक षडयंत्र आहे, हिच्या मागे एक वेगळी शक्ती काम करते. आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने बुलढाणा जिल्ह्यात शिवसेना जर कोणी सांभाळली असेल तर प्राध्यापक नरभाऊ खेडेकर, संपर्क प्रमुख आणि मी सातत्यानं आम्ही या 2-2.5 वर्षामध्ये त्या ठिकाणी काम करून लोकसभेवर सुद्धा ताकदीनं काम त्या ठिकाणी केलं. दुर्दैवानं थोड्या मतानं आमचा त्या ठिकाणी हे पडला. आणि राहिला विषय खासदाराच्या संपर्काचा, खासदाराचा माझा आमदाराचा कुठलाही संबंध नाही, संपर्क नाही. ज्या दिवशी खासदार प्रतापराव जाधव शिवसेना सोडून तिकडे गेले त्या दिवशीपासून आमचा त्यांचा कवडीचाही संबंध नाही. जर कोणाकडे पुरावे असेल त्यांनी समोर यावे, पुरावे द्यावेत. मी त्यांच्यासोबत गेलो नाही म्हणून माझी पत्नी उपाध्यक्ष असताना मंजूर केलेले 21 कोटीचे कामं त्यांनी माझे रद्द केले. माझे त्यांचे संपर्क असते माझे कामं रद्द झाले असते. माझ्या बाजार समितीच्या 4 इन्क्वायरी लागल्या. मी सभापती होतो आणि तेव्हा 3 वेळा त्याच्या चौकशा झाल्या. आताही प्रलंबित असलेल्या चौकशा या त्यांच्या स्तरावर चालू आहे. माझे जर त्यांचे जर सागेबांधे असते तर मी बाजार समितीला उभं राहिल्यानंतर माझा अर्ज बाद करण्याचं काम त्यांनी केलं. माझा अर्ज मी हायकोर्टातून कायम करून आणला. त्या ठिकाणी सातत्यानं मी आमदाराच्या आणि खासदाराच्या विरोधात लढतो. त्या ठिकाणी सातत्यानं संघटनेचं काम पुढे करून देतो. आणि अवघ्या 1.5-2 महिन्यावर आलेली लोकसभेची, विधानसभेची निवडणूक यामध्ये तर अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे लोक त्या ठिकाणी बुलढाणा विधानसभेचं वातावरण अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे. त्या ठिकाणी 2,500 मताचा लीड सुद्धा आहे उमेदवाराला. आणि मग अशा ठिकाणी त्या ठिकाणी येऊन आपल्याला उमेदवारी मिळते का असं पाहून ज्या काही महिला आघाडी नाव आता समोर येईल, मी येणाऱ्या काळात सांगेल. पण ज्या काही महिलांच्या कोणाच्या तक्रारी आहेत, महिला आघाडीच आमच्याकडे ज्या आहेत त्या महिला आघाडी तुम्ही सक्षम कॅमेऱ्यासमोर येऊन विचारा. चंदाताई बडे आमच्या आहे. तुमचे आणि खासदार प्रतापराव जाधवांचे आर्थिक संबंधही आहे? काही संबंध नाही. त्यांचा माझा 1 रुपयाचा जर संबंध कोणी पुरू केला तर आम्ही राजकारणात संन्यास घेऊ. खासदाराचा आमचा कुठला संबंध नाही, आर्थिक व्यवहार नाही, आर्थिक देवाणघेवाण नाही. परंतु हे बिनबुडाचे आरोप करायचे